नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 20 फेब्रुवारी 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ईमेल आलाय। पोलिसांकडून ईमेल पाठवणाऱ्यांचा शोध सुरू आहे। मुंबईतल्या जवळपास 7 ते 8 पोलीस ठाणे आणि इतर विभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांचे ईमेल आलेले आहेत। अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे। सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरू झाला आहे। मागच्या काही दिवसांपासून निनावी धमकी देण्याचे प्रकार हे सुरू आहेत। एकनाथ शिंदे यांच्याच नावाचा उल्लेख का, हा ईमेल कोणी पाठवला, त्यामागचा उद्देश याची सर्व चौकशी सुरू आहे। अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांकडून शोध सुरू आहे। याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती। आता याबाबत मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। 1995 सालचं हे प्रकरण आहे। कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक प्रकरणात माणिकराव कोकाटेंवर आरोप करण्यात आला होता। आता या प्रकरणात न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून आमदारकी धोक्यात आली आहे। न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे। नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे। या अर्जावर सुनावणी सुरू असून थोड्याच वेळात जामिनाबाबत निर्णय होणार आहे। माणिकराव कोकाटे यांना जामीन मिळणार का, हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता माणिकराव कोकाटे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवल्यानंतर आता पक्षाने रेखा गुप्ता यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा दिली आहे। दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या कार्यक्रमात रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। त्यांच्याबरोबर भाजपच्या 6 आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। दरम्यान काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी पक्षांतर्गत चालणारे राजकारण बाजूला ठेवत दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत 1995 मध्ये दोघींनी एकत्र शपथ घेतल्याचा एक खास फोटो देखील शेअर केला आहे। रेखा गुप्ता यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाबद्दल शुभेच्छा देताना लांबा म्हणाल्या की 1995 सालचा हा आठवणीतला फोटो, जेव्हा मी आणि रेखा गुप्ता यांनी एकत्र शपथ घेतली होती। मी NSUI कडून दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ अध्यक्ष पदावर निवडून आले होते आणि रेखा यांनी ABVP कडून महासचिव पदाची निवडणूक जिंकली होती। रेखा गुप्ता यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा। राष्ट्रवादी काँग्रेसचे वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे व त्यांच्यावर आरोपांच्या पैरी झाडणारे भाजपचे आमदार सुरेश धस या बीड जिल्ह्यातील 2 बड्या नेत्यांमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला प्रयत्न त्यांच्यासाठी आता राजकीय अडचण वाढवणारा ठरण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षाने या मुद्द्यावर भाजपवर टीका केली आहे। धस हे भाजपचे आमदार आहेत व ते महायुतीच्या घटक पक्षातील मंत्र्यावर आरोप करत असतील तर भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून वाद मिटवण्याचा प्रयत्न म्हणून मी धस आणि मुंडे यांच्यात मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला, यात काही गैर नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले असले तरी मुंडेंच्या भेटीची वाच्यता बावनकुळे यांनी का केली, असा प्रश्न धस यांनी उपस्थित करून प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। दिल्ली विधानसभेत विजय मिळवल्यानंतर भाजपने काल आपला मुख्यमंत्री घोषित केला। काल संध्याकाळी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर भाजपने एकमताने रेखा गुप्ता यांना दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून घोषित केले। यानंतर रेखा गुप्ता यांनी आज सकाळी 11 वाजता रामलीला मैदानावर 6 मंत्र्यांसह शपथ घेतली। यामध्ये मनजिंदर सिंग सिरसा यांचे हे नाव आहे। दरम्यान मंत्री म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर लगेचच मनजिंदर सिंग सिरसा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट टीका करत केजरीवाल यांना त्यांचा बहुतांश काळ तुरुंगात घालवावा लागेल असे म्हटले आहे।
आज दिल्लीचे मंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी सिरसाई यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचे आभार मानले आणि म्हटले की प्रधानमंत्री मोदींच्या दृष्टिकोनाची अंमलबजावणी करणाऱ्या टीमचा भाग होण्याची संधी मला मिळाल्याबद्दल मी आभारी आहे। दिल्लीला स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा मिळेल। आम्ही भ्रष्टाचारात सहभागी असलेल्यांवर कारवाई करू आणि अरविंद केजरीवाल यांना त्यांचा बहुतांश वेळ तुरुंगात घालवावा लागेल। दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी आज रामलीला मैदानात झालेल्या सोहळ्यात शपथ घेतली। दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव करत भारतीय जनता पक्ष प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सत्तेत आला आहे। या विजयानंतर आता पक्षाला निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी लागणार आहे। या दरम्यान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी महिलांना दरमहा 2,500 रुपये आर्थिक मदत देणार असल्याचे सांगितले होते। त्यांनी महिलांना देण्यात येणार असलेल्या आर्थिक मदतीचा पहिला हप्ता हा 8 मार्च पर्यंत म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन गुरुवारी दिले। शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आग्रा येथे उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनाही आमंत्रित केले गेले होते। या कार्यक्रमात आपल्या भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा इतिहास सांगितला। औरंगजेबासमोर महाराजांना उभं करण्यात आलं तेव्हा छत्रपतींनी औरंगजेबाला करारीपणे सुनावल्याचा प्रसंगही त्यांनी सांगितला। यानंतर आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक बांधण्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला। मिर्झा राजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंगांच्या कोठीवर छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवण्यात आले। तीच रामसिंगची कोठी म्हणजेच मीना बाजार आहे। माझी तुम्हाला विनंती आहे, योगी आदित्यनाथ यांनी तिथल्या मुघल म्युझियमला शिवाजी म्युझियम मध्ये रूपांतरित केले, पण मला विश्वास आहे की इथे शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक बनेल। एक याचक म्हणून मी योगी आदित्यनाथ यांना प्रार्थना करतो की आम्हाला परवानगी द्या। महाराष्ट्र सरकार हे म्युझियम हातात घेईल आणि तिथे शिवाजी महाराजांचं एक भव्य स्मारक तयार केले, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। मंत्री भरत गोगावले यांनी मोहोळचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटलांवर सडकून टीका केली आहे। 2 वर्षांपूर्वी माजी आमदार राजन पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून भरत गोगावले यांनी हे टीका केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। सध्या गोगावले यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे। त्याची तर आम्ही हायजॅक केली असते आमच्याकडे। इथे मी शब्द वापरत नाही कारण इथे महिला भगिनी आहेत असे म्हणत राजन पाटील यांच्यावर भरत गोगावलेंनी जोरदार हल्ला चढवलाय। अति तिथे माती हे प्रत्येकाचे ठरलेले आहे। गर्वाचे घर हे नेहमी खाली असते। ज्याला उन्माद आला त्याचा सत्यानाश झाला म्हणून समजा। लोकांनी तुम्हाला संधी दिली होती। काय वक्तव्य तुमची, काय वागणं तुमचं, पाटील की ना? त्यावेळी शिवाजी महाराजांनी पाटलांचे चौरंग केले होते अशा शब्दात भरत गोगावले यांनी राजन पाटलांवर त्यांच्याच गावात जाऊन हल्ला चढवलाय। मंत्रिमंडळात मंजूर न झालेल्या निर्णयाचा आदेश काढून धनंजय मुंडे यांनी 200 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी केला आहे। मुंडे त्यांच्यावर केलेल्या आरोपांवर नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देत असतात। आरोपांना उत्तरे द्यायची असतील तर त्यांनी पुरावे घेऊन माध्यमांसमोर जावे असे आवाहनही त्यांनी दिले। निर्णय झालाच नाही त्याचा खोटा आदेश त्यांनी काढल्यानंतर अतिरिक्त 200 कोटी रुपयांच्या निधीची मागणी मुंडेंनी केली। त्यामुळे अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याने त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी दमानिया यांनी केली। सप्टेंबर महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयात कृषी विभागाशी संबंधित न झालेल्या निर्णयांबाबत धनंजय मुंडे यांनी आदेश काढला। मंत्रिमंडळाच्या बैठकीत 200 कोटी रुपयांच्या निधीचा कुठेही उल्लेख नसताना ती रक्कम तात्काळ देण्याचे निर्देश त्यांनी पत्रातून दिले। रणजी ट्रॉफी 2025 स्पर्धेत अंतिम फेरीसाठी 4 संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे। एका बाजूला अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये केरळ विरुद्ध गुजरात यांच्यात उपांत्य फेरीतील पहिला सामना खेळवण्यात येत आहे, तर उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात विदर्भ विरुद्ध मुंबई आमने-सामने आहेत। विदर्भाने सामन्यातील चौथ्या दिवशी मुंबईला विजयासाठी 406 धावांचं आव्हान दिलं आहे। विदर्भाने यश राठोड यांनी केलेल्या 1.5 शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या डावात ऑल आउट 292 धावा केल्या, तर विदर्भाकडे 113 धावांची आघाडी होती। त्यामुळे मुंबईला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी 406 धावांचं अवघड असं आव्हान मिळालं आहे।